सदरच्या सुरू असलेल्या बेळगोदी वर्सेस सडोली खालसा संघ रेफरी करताना निवृत्ती पाटील सर, आरटी पाटील सर, अतिशय उत्कृष्ट अशी रेड तीनही खेळाडूंना बाद केलाय कडलेकर संघाच्या खेळाडूने. सदरच्या बेळगुंदी वर्सेस सडोली मावळा संघाच्या रेफरी करताना आरटी पाटील सर, निवृत्ती पाटील, जयवंत कांबळे आणि अनिल नागोडेकर सर. अतिशय शांततेने सुरू असणारा हा सामना. 18-10 नेत्रदीपक खेळाचं प्रदर्शन. कडलगे 18 बेळगुंदी संघ वर्सेस सडोली मावळा आणि इकडे सुद्धा कालकुंदी वर्सेस कडोली. अतिशय अटीतटीचा सामना. कालकुंदी वर्सेस कडोली. फ्रेश झाले ना, दोन्ही नवीन फ्रेश झाले परत. सामन्यांच्या मध्ये हरणाऱ्या सामन्यांच्या मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सामना होईल. हरणाऱ्या दोन्ही सामन्यांच्या मध्ये हरणाऱ्या संघाच्या मध्ये 3 क्रमांकाचं बक्षीस. मावळा तडरेड उत्कृष्ट चढाई सडोली मावळा संघाचा. चल उचल 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 बादशाह रे. अतिशय अतितटीचा प्रयत्न रायडरचा पण अयशस्वी प्रयत्न. उत्कृष्ट पकड बेळगुंदी संघाची. अतिशय उत्कृष्ट पकड बेळगुंदी संघाची. कडलगे 20 कालकुंदी 11. 2 गोल मिळालेले आहेत बेळगुंदी संघाला. 2 गोल मिळाले बेळगुंदी संघाला. बोनस प्लस 1 पॉइंट. कालकुंदी संघाच्या खेळाडूंना अतिशय उत्कृष्ट अशी चढाई. बघू कडलगे संघाचा खेळाडू काय करतो. खेळाडूने मागवायचंय. लास्ट 1 मिनिट शिल्लक. कडलगे 20 मस्त रे. उत्कृष्ट रायडिंग. 2 गुण मिळाले बेळगुंदी संघाला. 2 गुण. शेवटचं 1 मिनिट शिल्लक. 20-13. बादशाह रे बोनस घ्या. 1+2. कडलगे संघाचं खूप अभिनंदन. 1 नंबरच्या ग्राउंडवरती कडलगे संघ विजयी झालेला आहे. फायनलला पोहोचलेला आहे. फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. कडलगे संघ फायनलला पोहोचलेला आहे. आणि बघू त्या बेळगुंदी वर्सेस सडोली खालसा या संघामध्ये हरलेल्या संघाला याच ग्राउंडवरती जमायचा कालकुंदी संघाला ग्राउंड क्रमांक 1 वरती कालकुंदी संघाने तिथे थांबायचं आहे. तिकडच्या हरलेल्या संघाचा फायनल सामना इकडे येईल 3ऱ्या नंबरसाठी. 25-12. मावळा सदरच्या झालेल्या कडलगे वर्सेस कालकुंदी या अटीतटीच्या सामन्यामध्ये कडलगे संघ विजयी झालेला आहे. तो फायनल मध्ये पोहोचलेला आहे. या कडली
आणि वर्सेस कालकुंद्री संघाच्या सामन्यासाठी रेफरी म्हणून बशीर सय्यद सर, जीवन निकम सर, नाना सुतार सर, विनायक जाधव सर आणि शिवाजी बोलके सर यांनी काम केलेलं आहे. यानंतरचा तिसऱ्या नंबरच्या अतिशय उत्कृष्ट अशी चढाई, सुंदर आता पाणी गेला मावळा. उत्कृष्ट पकड, सडोले मावळा संघाची उत्कृष्ट पकड. टेक्निकल पॉईंट द्यावा डायरेक्ट परत काय झालं तर मावळा संघाचा पंचांचा निर्णय घ्यायचा मानला जाईल. आणि उत्कृष्ट अशी चढाई, परंतु उत्कृष्ट पकड बेळगोंदी संघाची. निश्चितच संघाचा 28-22 कोण नरसिंह कबड्डी संघ सहभागाबद्दल तुम्हाला पारितोषिक दिले होते. मी गुल्लेवाडीचे सरपंच युवराज पाटील साहेब यांनी सहभागाचं चषक द्यायचं आहे. नरसिंह कबड्डी संघ नेतृत्व माननीय युवराज पाटील सरपंच गुल्लेवाडी यांच्या शुभ हस्ते. फोटो घ्या, फोटो घ्या. चालू 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 आणि शेवटची 2 मिनिटं अतिशय अटीतटीचा सामना, सेमी फायनलचा. कोण बघूया सामना फायनल मध्ये पोहोचतोय. बेळगोंदी की सडोली मावळा. कोण बनणार आजचा स्वर्गीय दादू धोंडीबा पाटील चषकचा मानकरी. अगदी थोड्याच वेळात आपल्याला लक्षात येईल. अगदी दोन्ही खेळांची 2 आउट, 2 गुण घेऊन आलेला उत्कृष्ट असा 3 गुण. दोन दिलेत की रेड थर्ड आहे, 2 गुण 2 आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी पकड. सुंदर असं रायडिंग, परंतु मावळा संघाने त्याला पकडलेला. बघा जरा खेळाडू जखमी झालेला आहे, त्याला लवकर सामने संपवायचे. बघू फायनल मध्ये कोण पोहोचतंय. एका बाजूने कडली संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. इकडे तृतीय क्रमांकाच्या साठी कालकोंद्री संघ हा पोहोचलेला आहे. आणि आता याच्यामध्ये बघू कोणता तृतीय आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी मिळतो. एक गुण टिपण्याचा प्रयत्न आहे, तो यशस्वी पण झालेला आहे. बेळगोंदी संघ अतिशय सुंदर असं खेळाचं प्रदर्शन इथे सगळी मावळा संघाचं बघायला मिळतंय.
त्याचबरोबर शिस्तबद्ध शांततेने खेळणारा बेळगोदी संघ आणि उत्कृष्ट